अध्यक्ष महोदय, हाफकिन जैव औषध निर्माण महामंडळाची जी काही संपत्ती आहे ती रिलायन्स लाईफच्या घशात घालण्यासाठी काल हे MD महेंद्र करज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, त्या बोर्डाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे म्हणून मी आपलं लक्ष देतो, कारण सरकारच्याकडे ही 1500 कोटी रुपयाची मालमत्ता आहे पूर्ण. यामध्ये डीपीटी म्हणजे त्रिगुणी लसीचं उत्पादन करण्याचं काम केलं जातं. ही सामान्य माणसाला गोरगरिबांना किफायत दरामध्ये हे संपूर्ण लस पुरवली जाते. सरकारचा एक चांगला प्रोजेक्ट आहे. या संदर्भामध्ये ज्या बैठका झाल्यात, बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक झाली, मॅनेजिंग डायरेक्टरनी हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला प्रस्ताव पाठवला. अध्यक्ष महोदय, हे डीपीटी म्हणजे काय आहे की हे डिप्टेरिया म्हणजे घटसर्पासाठी लस होते आणि दुसरी आहे की खोकला, धनुर्वात, अशा या 3 लसी या ठिकाणी तयार केल्या जातात. पण दुर्दैवानं अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून देतो की या बोर्डाने गरिबांसाठी लसी तयार करणारा हाफकिन आहे हे विकण्याचं काम सुरू केलेलं आहे. 1500 कोटी रुपयाची मालमत्ता असलेली हे रिलायन्स लाईफ सायन्सेस यांच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडे दिल्यानंतर त्या कारखान्याच्या भरोशावर, त्या ॲसेटच्या भरोशावर हे पूर्ण देशामध्ये लसी तयार करतील. पण महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं आहे ही लसी निर्माण करणारे केंद्र आहे आणि त्यामुळे या 291 बोर्डामध्ये जे काही मंजूर झालं आणि राज्य सरकारकडे पाठवलं, राज्य सरकारने हे देऊ नये आणि हा प्रॉफिटमधलं काम, प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि अशी जर मालमत्ता अदानी अंबानीला द्यायला लागलो तर पूर्ण महाराष्ट्रच विकून खायची पाळी येईल. ठीक, म्हणून माझी विनंती आहे, आपण सूचना करा की यावर निवेदन दिलं पाहिजे. विजय वडेट्टीवार साहेबांनी ज्या मुद्द्यासंदर्भात माहिती आज सभागृहात मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची दिसून येत असल्यामुळे शासनाने त्याची गंभीर नोंद घेऊन उचित कारवाई करावी.